Interchange of assertive to exclamator. Keep the following points in mind when making the reader of declarative sentence. विधानार्थी वाक्यांचे उद्गारवाचक बनवताना खालील बाबी लक्षात घ्या. If the given declarative sentence contains a or an, then start the sentence with what, and if not, start the sentence with how. दिलेल्या विधानार्थी वाक्यात ए किंवा ॲन असेल तर व्हॉटने आणि नसेल तर हावने वाक्याचा आरंभ करा. राईट द रिमेनिंग पार्ट बाय रिमूव्हिंग द इंटरसिटी वर्ड्स सच ॲज व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, रिअली फ्रॉम द सेंटेन्स गिवन आफ्टर व्हॉट आर हाऊ. व्हॉट किंवा हाऊ पुढे दिलेल्या वाक्यातील व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, रिअली अशा प्रकारचे तीव्रतादर्शक शब्द गाळून बाकी भाग लिहावा. थर्ड नंबर, then at the beginning of the sentence the subject and verb should be given at the end of the sentence and give exclamation mark. नंतर वाक्याच्या आरंभी देण्यात आलेले कर्ता व क्रियापद शेवटी लिहून उद्गार चिन्ह द्यावे. नेक्स्ट, make exclamatory. There are some examples. First number, she sings very sweetly. Make it an exclamatory sentence. How sweetly she sings. दिलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये ए किंवा ॲन नाही, त्यामुळे वाक्याची सुरुवात हाऊने केलेली आहे. आणि नंतर व्हेरी हा शब्द गाळलेला आहे. आणि व्हेरी हा शब्द गाळून व्हेरीच्या पुढचा शब्द स्वीटली हा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि कर्ता आणि क्रियापद शी सिंग्स पुढं ठेवलेलं आहे आणि एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. नेक्स्ट, ही वॉज व्हेरी रिच अँड पॉवरफुल. या विधानार्थी वाक्यामध्ये ए आणि ॲन आलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी पण हाऊने वाक्याची सुरुवात केलेली आहे. वाट न घेता हाऊ घेतलेला आहे. आणि व्हेरी हा शब्द गाळलेला आहे. आणि व्हेरीच्या पुढचे जो शब्द आहे रिच अँड पॉवरफुल या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि नंतर कर्ता आणि क्रियापद ही वॉजनी वाक्याचा शेवट करून उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. थर्ड नंबर, माय ग्रँडमदर वॉज अ व्हेरी क्लेवर वुमन. या ठिकाणी पण काय, या वाक्यामध्ये, या विधानार्थी वाक्यामध्ये ए हा शब्द आलेला आहे, म्हणून या वाक्यामध्ये सुरुवात कशाने केलेली, वॉटने केलेली आहे. वॉटनं वाक्याची सुरुवात करून व्हेरी हा शब्द गाळलेला आहे. वॉट अ क्लेवर वुमन माय ग्रँडमदर वॉज करून ठेवून नंतर काय केलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. नेक्स्ट, आय ॲम एक्स्ट्रीमली लकी. या वाक्यामध्ये काय, एक्स्ट्रीमली हा शब्द आलेला आहे, म्हणून आणि ए आणि ॲन आलेला नाही, त्यामुळे त्या वाक्याची सुरुवात हाऊने केलेली आहे. आणि एक्स्ट्रीमली हा शब्द गाळून एक्स्ट्रीमलीच्या पुढचा लकी हा शब्द इथे घेतलेला आहे. आणि आय ॲम कर्ता आणि क्रियापद इथे शेवटी ठेवून वाक्याचे शेवट केलेला आहे. आणि उद्गार